हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना, जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर इथे माझा सकाळचा 9:30चा क्लास सुरू झालेला आहे. तर ही जी मुलं होती, ही सगळी मुलं सकाळी एक्झाम देऊन आलेली आहेत आणि दुसऱ्या दिवशीची तयारी करतायत. तर सकाळी एकदा येतात आणि संध्याकाळी एकदा येतात. म्हणजे सकाळी समजा 4 लेसन असतील एक्झामला, तर 2 लेसन सकाळी करतात आणि 2 लेसन मग संध्याकाळी त्याची रिव्हिजन करून जातात. तर क्लास वगैरे झाल्यानंतर इथे मी किचनमध्ये आलेली आहे आणि सकाळी तुम्हाला तर माहिती आहे की सकाळीच माझं जवळपास म्हणजे 70 ते 80% काम झालेलं असतं. तर जे काही थोडंफार स्वयंपाकाचं काम बाकी आहे, तर मग ते करायला मी किचनमध्ये आली आहे. तर म्हटलं की चला म्हणजे भाकरी वगैरे करायच्या आहे, तर भाकरी करायच्या आधी एक काम मला करायचं होतं आणि ते का करतीये ते देखील मी तुम्हाला सांगते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ 1% जरी आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. हल्ली ना आपल्या सगळ्यांचं जीवन इतकं धकाधकीचं आणि धावपळीचं झालंय. अगदी घड्याळाच्या काट्याप्रमाणे आपल्याला प्रत्येक कामं करावी लागतात आणि प्रत्येक गोष्टीकडे तितकंच बारकाईने लक्ष ठेवावं लागतं. आणि म्हणून एक ना अनेक कामं आपल्या डोक्यामध्ये सतत चालू असतात, चिंता, विचार सतत चालू असतात आणि त्याचा थोडाफार का परिणाम होईना आपल्या तब्येतीवर, आपल्या शरीरावर आणि सगळ्यात महत्त्वाचं केसांवर होत असतो. बरं, आता केसांचा विषय निघालाय, तर केसांबद्दल आज मी या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी तुमच्याशी माहिती शेअर करतीये. आणि थोडंफार काही माझं रुटीन शेअर करतीये. तर इथे ना मी हे जे सीड्स आणून ठेवलेले, तर हे सीड्स मी भाजून घेतीये. तर गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं की या सीड्सपासून आपण प्रोटीन बाईट कसं बनवायचं, तर ते देखील बनवलं होतं. सगळे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स, खजूरपासून मी ते प्रोटीन बाईट बनवलं होतं. तर ते तुम्ही दिवसभरामध्ये मुलांना किंवा स्वतः देखील 1-2 जरी खाल्ले ना, तरी केसांना पोषणासाठी जी कमतरता असते ना, तर ती पूर्ण कमतरता त्या प्रोटीन बाईटमधून मिळते. आता दुसरी गोष्ट, मी हे सीड्स भाजून घेतलेले आहे. तर तुम्ही बऱ्याचदा खारे शेंगदाणे म्हणा किंवा मग खारे काजू म्हणा, बदाम म्हणा, हे खाल्ले असतील. पण ना आपल्या शरीरामध्ये या प्रकारचे सीड्स किंवा या प्रकारचे नट्स जात नाहीत. म्हणजे जसं की भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, तीळ वगैरे. तर मी काय केलं, तेच आपल्या शरीरामध्ये जाण्यासाठी, आणि हे ना अगदी टेस्टला ना काजू बदामसारखं लागतं. त्याच्यामुळे ना टेस्ट खूप कडवट आहे किंवा काहीतरी वेगळी लागते असं डोक्यातून विचार काढून टाका. आणि महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांना देखील हे खायची सवय लावू द्या तुम्ही. तर इथे जे मी प्रमाण घेतलेलं भोपळ्याच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बिया, असं खास काही असं काही प्रमाण नव्हतं त्याचं. तर दोन्ही मी समप्रमाणामध्ये घेतलेले आहेत. थोडंफार कमी जास्त असेल आणि त्याच्यामध्ये साधारणपणे पाव चमचा मीठ आणि थोडंसं पाणी मिक्स करून त्याच्यामध्ये घातलं मी आणि मंद आचेवरती ते भाजून घेतलं. मस्त असं कुरकुरीत असं होऊन जातं. शेंगदाणे असतात ना, खारे शेंगदाणे किंवा खारे काजू, अगदी तसं ते चवीला लागतं. आणि एरवी ना आपण मुलं असं काही ना काही बाहेरचं खायला मागतात. जसं की चिप्स म्हणा किंवा मग इतर काही जे जंक फूड वगैरे असतात. अधेमध्ये अशी काही खायची क्रेव्हिंग वगैरे झाली, इच्छा झाली ना, तर हे थोडंफार तुम्ही मुलांच्या हातावरती चमचा 2 चमचे जरी ठेवून दिल्या ना, तरी त्याच्यातून ना आपल्या केसांना जे पोषक तत्व आहेत, ते सगळे पोषक तत्व या बियातून तुम्ही पूर्ण करू शकता. तर या बियांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटीन आहे, झिंक आहे, लोह आहे, कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, मॅग्नेशियम आहे. आणखीन बरेचसे असे मिनरल्स आहेत जे या सीड्समधून त्या आपल्या मुलांना किंवा मग आपल्याला मिळू शकतात. तर अशा प्रकारचे हे जे सीड्स आहेत ना, तर घरामध्ये थोडेसे असे मिठाच्या पाण्यामध्ये भाजून ठेवायचे. तर मस्तपैकी खारे शेंगदाणेसारखे तुम्ही अधेमध्ये खाऊ शकता. आणि म्हणजे ज्यांना गोड खावंसं वाटत नाही, तर त्यांनी हे प्रकार करून ठेवायला काही हरकत नाहीये. किंवा मग अगदीच तुम्हाला जर नुसतेच असे खायचे असतील ना, न भाजता देखील खायचे असतील ना, तरी देखील तुम्ही ते खाऊ शकता. छान असे बदामासारखी याची चव लागते. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, हल्लीच्या मुलांमध्ये जंक फूड खाण्याची सवय जास्तीत जास्त वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे ना आणि मुलांना अभ्यासाचं टेन्शन म्हणा किंवा मग सतत काही ना काही असं धावत्या जगामध्ये कॉम्पिटिशन इतकी झालेली आहे, तर ती कॉम्पिटिशन करता करता मुलं अगदी थकून जातात. आणि म्हणून ना आपण हे अशा प्रकारचं म्हणजे बिया वगैरे भाजून मुलांना देऊ शकतो. टिफिनमध्ये थोडंसं 1-2 चमचे जरी घालून दिले एका वेगळ्या डब्यामध्ये, तरी देखील होऊ शकतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जंक फूड खाल्ल्यामुळे
त्याच्यामुळे जास्तीत जास्त पोटामध्ये मैदा किंवा मग एकदम नकली बनावटीचं चीज म्हणा, पनीर म्हणा, ते सगळं पोटामध्ये चाललंय. अशा वेळेस ना घरी ज्या ज्या वेळेस आपली मुलं असतील ना, तर त्या वेळेस शुद्ध शाकाहारी किंवा मग सात्विक नॉनव्हेज जरी खाल्लं तरी देखील ते घरचं असलं ना, तर तितकंच पोषण आपल्या मुलांना आणि स्वतः आपल्याला देखील ते मिळत असतं. आपल्या आहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मिलेट भाकरी असणं गरजेचं आहे. तर जसं की ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, नाचणीची भाकरी. अगदी तुम्हाला हे तीनही भाकरी जर नको असेल तर तुम्ही याचं मिक्स पीठ देखील करू शकता. म्हणजे ज्वारी, त्याच्यानंतर बाजरी, त्या मका थोडासा, त्याच्यानंतर नाचणी, थोडंसं उडीद, चणा डाळ असं घालून तुम्ही हे पीठ दळून आणलं ना, त्याच्यामध्ये थोडेसे मेथी दाणे घालायचे आणि हे पीठ दळून आणायचं. याच्या भाकरी करायच्या. तर हे देखील मल्टी मिलेट ज्या भाकरी असतात ना, भरपूर पोषण देणाऱ्या असतात आणि फायबर भरपूर असल्यामुळे आपल्या केसांना आणि शरीराला त्याचा छान असा उपयोग होतो. आता तिसरी महत्त्वाची गोष्ट, बऱ्याच जणांमध्ये असे समस्या असतात किंवा प्रॉब्लेम असतात, असं आपण म्हणू शकतो की केस गळतात वगैरे. तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे कमी पाणी पिणं. दुसरं महत्त्वाचं कारण आहे की शरीरामध्ये आयर्नची कमतरता असणं आणि म्हणून आपल्याला जास्तीत जास्त पाणी पिलं पाहिजे आणि आयर्नयुक्त असं काही आपल्या शरीरामध्ये आहारामध्ये आपण ते घेतलं पाहिजे. जसं की तुम्ही खजुराचं सेवन, दिवसाला 2 खजूर खाऊ शकता. बीटरूटचं ज्यूस घेऊ शकता किंवा बीट खाऊ शकता ॲज अ सॅलड म्हणून, किंवा मग फळांमध्ये डाळिंब झालं किंवा मग आणखीन वेगवेगळी जी फळं आहेत त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं, त्याच्यानंतर लोह असतं, खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिनरल्स वगैरे असतात. तर अशा फळांचं सेवन आपण केलं पाहिजे, जेणेकरून आपल्या म्हणजे बाहेरची महागडी औषधं घेऊन आपल्या शरीरामध्ये असलेल्या कमतरता ही बाहेरच्या औषधाने पूर्ण करण्यापेक्षा घरातून आपण हे अशा प्रकारचा आहारामध्ये जर समावेश केला ना फळांचा, भाज्यांचा, तर आपल्याला बाहेरची महागडी औषधं घेण्याची अजिबातच आवश्यकता लागणार नाही. सगळी गरज आपण घरातल्या घरात या फळातून, या बियातून, या भाजीपाल्यातून आपण पूर्ण करू शकतो. वेगवेगळ्या मल्टी ग्रेनमधून आपण ही पूर्णता करू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या बऱ्याच जणांमध्ये असं एक दिसून येतं की शरीरामध्ये लोह कमी आहे, आयर्नची कमतरता असल्यामुळे थकवा वगैरे जाणवतो. पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? शरीरामध्ये आयर्नची म्हणजे हिमोग्लोबिन आपल्या रक्तामध्ये जे कमी होतं, तर त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे की आयर्नची कमतरता. मग हे आयर्नयुक्त आपण पदार्थ जरी खाल्ले, खजूर किंवा मग डाळिंब किंवा मग बीट वगैरे, पण ते आपल्या रक्तामध्ये शोषलं देखील तितक्या प्रमाणामध्ये पाहिजे आणि म्हणून आपल्या शरीरामध्ये ते प्रॉपर प्रमाणामध्ये शोषून घेण्यासाठी आपल्या आहारामध्ये व्हिटॅमिन सी ची देखील गरज असते. मग आता आपण हे व्हिटॅमिन सी कुठून पूर्ण करणार? तर लिंबू म्हणा, आवळा म्हणा, तर रोज जेवणामध्ये ना थोडंसं लिंबाचा रस पिळून जर आपण खाल्ला, तर जेवणामधून जे पण काही आपल्या शरीरामध्ये लोह जाणार आहे ना, पुरेपूर ते रक्तामध्ये ॲब्झॉर्ब होतो आणि म्हणून आपल्या आहारामध्ये लिंबाचा समावेश देखील असावा. लिंबू हे व्हिटॅमिन सी ची कमतरता पूर्ण करतं. किंवा मग सीझनल जे फळं असतात किंवा मग आवळे वगैरे असतात, तर त्याच्यातून देखील तुम्ही व्हिटॅमिन सी ची गरज पूर्ण करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं कारण मी तुम्हाला इथे सांगते, एक महत्त्वाची गोष्ट. रक्तामध्ये लोह म्हणजेच आयर्न ॲब्झॉर्ब करण्यासाठी व्हिटॅमिन सी गरजेचं आहे आणि हाडांना बळकटी देण्यासाठी जसं कॅल्शियम गरजेचं आहे, ते कॅल्शियम आपल्या हाडांमध्ये ॲब्झॉर्ब होण्यासाठी व्हिटॅमिन डी ची गरज आहे. त्याच्यामुळे आपण ना ज्यावेळेस दूध वगैरे, अंडी वगैरेचं सेवन करत असतो ना, तर तितकंच कोवळ्या उन्हामध्ये फिरणं देखील गरजेचं आहे. त्याच वेळेस आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम ॲब्झॉर्ब होईल. आता घरी बसल्या-बसल्या मला म्हणजे घरात वापरण्यासाठी मला रेग्युलर असे जे ड्रेस हवे होते आणि ते मी शोधत होते, की एकदम म्हणजे माझ्या बजेटमध्ये असणारे आणि रेग्युलर वापरासाठी. कारण की काही ड्रेसचे कलर उडल्यानंतर पुन्हा ते आपल्याला घालावेसे वाटत नाही. कलर उडल्यानंतर पुन्हा उगाचच ते निगेटिव्हिटी किंवा मग असं उगाचच डल इमेज आपली होत असते. म्हणून मग मी काय केलं, ऑनलाईन शॉपिंग केली Mishoवरून. तर Mishoवरून ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे ही आणि हा जो ड्रेस आहे अगदी 500च्या आतमध्ये घेतलेला आहे मी. या ड्रेसचं फॅब्रिक कॉटनचं नाहीये, पण घालण्यासाठी अगदी कम्फर्टेबल, हलका-फुलका असा हा ड्रेस आहे आणि म्हणून मग मी तो Mishoवरून मागवला होता. जर तुम्हाला हवा असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देईल. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.